नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारण, राजकारण म्हणजे बदल. राजकारण कधी स्थिर राहिलेलं नाही. एखादा नेता आला आणि आयुष्यभर त्याने अमरपट्टा घेऊन आला, असं काही झालेलं नाही. नेते बदलत गेले आहेत, पक्ष बदलत गेले आहेत. राजकारण आता फार बदललेलं आहे. खास करून बिहारमध्ये बिहारच्या राजकारणात प्रथमच मोठा बदल पाहायला मिळतोय. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री येतोय. भाजपचे मुख्यमंत्री म्हणून म्हणजे मोठा बदल पाहायला मिळतोय आपल्याला. सम्राट चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेत आहेत. आज बिहारच्या विधिमंडळ पक्ष नेत्यांची बैठक झाली आणि त्यात सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली एकमताने. खुद्द नितीश कुमार म्हणजे मावळते मुख्यमंत्री बिहारचे नितीश कुमार यांनी नाव सुचवलं आणि आता उद्या सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. मोठी घटना आहे. म्हणजे बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री येतोय. आतापर्यंत भाजप ही नितीश कुमार सोबत म्हणजे जनता दल युनायटेड सोबत राहत आली, पण राज्य नितीश कुमारांचंच होतं. आता भाजपच्या हाती मुख्यमंत्रीपद आलंय. जनता दल युनायटेडचे 2 नेते उपमुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेत आहेत नितीश कुमार यांच्यासोबत. म्हणजे भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे आणि जनता दल युनायटेडला 2 उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. आता नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाईल अशी चर्चा होती. पण यात नितीश कुमारच्या मुलाचं नाव नाही आहे. निशांत कुमार एवढ्या लवकर उपमुख्यमंत्री व्हायला तयार नाही अशी आतली माहिती आहे. त्यांचं म्हणणं की मला अजून काम करू द्या. निशांत कुमार यांच्या भूमिकेमुळे जनता दल युनायटेडमध्ये खळबळ आहे. नितीश कुमार त्यांची कशी समजूत काढतात ते पाहायचं आपण. नितीश कुमार हे दिल्लीत जात आहेत, राज्यसभेत गेले आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी शपथही घेतली आहे. असं होऊ शकते की पुढे मागे ते केंद्राच्या मंत्रिमंडळात आपल्याला दिसू शकतात. पण सध्या तरी त्यांनी शपथ घेतली आहे राज्यसभेची. आता हे सम्राट चौधरी हे देशाच्या राजकारणाला नवं नाव वाटत असलं तरी सम्राट चौधरी फार आधीपासून राजकारणात आहेत. त्यांनी आपली सुरुवात RJD पासून केली. RJD म्हणजे राष्ट्रीय जनता दल, म्हणजे लालू प्रसाद यादव राबडी देवीच्या मंत्रिमंडळात होते. ते 9 वर्षापूर्वी ते भाजपमध्ये आले. 9 वर्षापूर्वी भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष केला. त्यानंतर हळूहळू त्यांची प्रगती होत गेली आणि आता या मंत्रिमंडळात म्हणजे नितीश कुमारच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते. तर हे असं
सम्राट चौधरी यांच्या प्रगतीचा हा निशांत कुमार हे काय किती वाट पाहतात, त्याच्यावर बिहारचं राजकारण आहे. नितीश कुमार यांनी मार्गदर्शक म्हणून राहायचं ठरवलंय, पण मुलांनी मंत्रिमंडळात यावं तशी त्यांची इच्छा आहे, परंतु निशांत कुमार का थांबले हे कळायला मार्ग नाही. सध्या त्याचीच चर्चा आहे. म्हणजे सम्राट चौधरी चर्चा कमी आहे, निशांत चौधरीची चर्चा जास्त आहे. आता सम्राट चौधरी हे कुशवाहा समाजाचे आहेत. कुशवाहा हा समाज 4% आहे. याच्या आधीचे नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे होते. कुर्मी समाजाचा अजून या मंत्रिमंडळात कोणी दिसत नाही सध्या. एकूणच बिहार राजकारणाची नवीन दिशा पाहतोय. राजकारण कसं वळण घेते ते पाहायचं आता. कॉमेंट करा. नमस्कार.